पैसे तुम्हाला मिळते तसेच पैसे मी तुम्हाला देणार आहे। आता तुमच्या कानात जर सांगितलं मी तुम्हाला सांगा, तुम्ही सांगा नाही मी फक्त तुम्ही शेतकरी आहे म्हणून तुमच्याशी बोलतोय। तुम्ही शेतकरी नसताना मी गाडीत पहिल्यांदा बसवलं असतं, कारण तुमची जमीन मी घेणार आहे आणि तुमची जमीन घेणारा तुम्हाला हक्क आहे की बाबा तुम्हाला विचारायचं की बाबा मला काय मिळणार आहे ते जाणून घेण्याचा तुम्हाला हक्क आहे। आणि माझं पण कर्तव्य आहे की तुमची समजूत काढणं, तुम्हाला कन्व्हिन्स करणं हे माझं कर्तव्य आहे। त्यामुळे मी तुमच्याशी बोलतो आणि तुम्हाला मी 100% कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो, दुसऱ्याला नाही। दुसरी लोक जे काय कोणी सांगितलं तुम्हाला? या इकडे तुम्ही आता नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी हा मार्ग जाणाऱ्या अनेक गावातील शेतकऱ्यांनी गेली अनेक महिन्यापासून विरोध केला, रास्ता रोको केला, धरणे केली, निषेध मोर्चे काढले। मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की शक्तीपीठ मार्ग होणारच। एवढेच नव्हे तर त्यासाठी त्यांनी आर्थिक निधीचीही तरतूद करण्यात आली। हा शक्तीपीठ मार्ग होऊ नये यासाठी धाराशिव, कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार, खासदार या आंदोलनात सहभागी झाले। मात्र यात सरकारने कुठेही तडजोडीची भूमिका घेतलेली दिसत नाही। शक्तीपीठ मार्ग रद्द व्हावा या संदर्भात बीड जिल्ह्याचा विचार केला तर बहुतांशी गावे परळी विधानसभा मतदारसंघातील येत आहेत। बीड जिल्ह्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे व परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे आहेत। शक्तीपीठ मार्गासंदर्भात दोघांनीही स्पष्ट भूमिका आज पावेतो घेतलेली दिसत नाही। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हा मार्ग जात आहे ते शेतकरी शक्तीपीठ मार्गाला विरोध करत आहेत होते। आज सकाळी 10 वाजता अंबेजोगाईचे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिसांच्या 2 मोठ्या गाड्या घेऊन पिंपळा धायगुडा व गिरवली गावच्या शिव रस्त्यावर पोहोचले। अर्धा रस्ता पिंपळा गावच्या शिवारातून जातो तर अर्धा रस्ता गिरवली गावच्या शिवारातून जातो। आज गिरवली गावच्या शिवारातील शेतात मोजणी करून खुणा करण्याचे काम सुरू होते। हे काम 8-10 दिवस चालणार असल्याचे समजते। एक दोघांनी या मोजणीला विरोध करताच पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेताच इतरांनी मात्र लांब जाऊन बसणे पसंत केले। रस्त्याची मोजणी करून खुणा करण्याचे काम सध्या सुरू असून उपजिल्हाधिकारी वजाळे, तहसीलदार विलास तरंगे शेतकऱ्यांना समजून सांगताना यावेळी दिसले।